आणि बघितलं उन्हाळा आलेला आहे आणि उन्हाळ्यात बऱ्याचशा व्यक्तींना बऱ्याचशा त्रास व्हायला लागतो। उन्हाळ्यात आला की आपल्याला बऱ्याचशा लोकांना जिथे घाम साचतो तिथे घामोळ्याचा त्रास देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढत असतो। घामोळ्या म्हणजे अशा प्रकारची पुरळ आहे जी आपल्या शरीरावरती जिथे जिथे घाम साचतो तिथे तिथे होत असते आणि ही बारीक बारीक फोडे आहेत ज्यामुळे आपल्याला खूप आग होत असते आणि आपल्याला खूप त्रास होत असते। उन्हात केलं की या घामोळ्यांचा अतिशय जास्ती त्रास होत असतो। त्याचमुळे आपल्या शरीरात ज्या घामोळ्या आहेत त्या कशा घालवायच्या याविषयी थोडक्यात माहिती या मी व्हिडिओद्वारे देणार आहे। बंधू आणि भगिनींनो, जर तुम्हाला उन्हाळ्यात खूप घाम येत असेल व त्यावरती घामोळ्या देखील होत असेल तर तुम्ही घरच्या घरी काही उपाय करून त्या घालवू शकतात। जसा की तुमच्याकडे जर चंदन पावडर असेल तर चंदन पावडरमध्ये थोडासा गुलाबजल मिक्स करून जिथे जिथे घामोळ्या आहेत त्या ठिकाणी लावल्यास आपल्या घामोळ्या कमी होत असतात। आणि आपल्या चंदन हे असं आहे की ते शीतल आहे, त्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होत असते व आपल्या शरीराला किंवा आपल्या त्वचेला गारवा देत असते। त्याचप्रकारे कोरफडीचा गर आहे तो देखील आपण थोडीशी हळद टाकून लावल्यास आपल्या शरीरातील उष्णता निघून जात असते व त्या ठिकाणी ठिकाणी घामोळ्या आहेत त्या कमी होत असतात। त्याचप्रकारे तुम्ही आंबा आहे जो कच्चा कैरी आहे ती उकडून घ्यायची आहे आणि त्या कैरीला गार करून तो आपल्या चेहऱ्यावरती लावायचा आहे। त्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता निघून जात असते व आपल्या शरीरातील ज्या घामोळ्या आहेत त्या कमी होण्यास मदत होत असते। त्याचप्रकारे आपल्याला मुलतानी माती आहे ती जी आहे घामाला शोषून घेत असते व घाम शोषून आपल्या चेहऱ्याला किंवा आपल्या शरीराला गारवा देत असते। म्हणून मुलतानी माती देखील लावायची आहे। जिथे जिथे घामोळ्या आहे तिथे तिथे मुलतानी माती लावल्यास आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो। त्याचप्रकारे आपल्याला कडुलिंबाची पेस्ट करायची आहे। ती बारीक वाटून घ्यायचं आहे कडुलिंबाचा पाला आणि त्यामध्ये थोडीशी आंबी हळद टाकून त्या लेपाला आपल्या चेहऱ्यावरती किंवा आपल्या जिथे जिथे घाम आहे तिथे घामोळ्या आहे तिथे तिथे लावायचं आहे। त्यामुळे आपल्या शरीरातील ज्या घामोळ्या आहेत त्या निघून जातात, कारण हे एक अँटीबायोटिक आहे ज्यामुळे आपल्या शरीरातील हळद ही एक अँटीबायोटिक आहे। तसंच कडुलिंबात देखील अँटीबायोटिक आहे, त्यामुळे आपल्या शरीरातील जे किटाणू आहेत ती मरून जात असतात व आपल्या शरीरातील गारवा निर्माण होत असतो। म्हणून कडुलिंबाचा पाल्याचा उपयोग करून आपण आपल्या शरीरातील घामोळ्या घालवू शकतो। म्हणून आपल्याला ह्या सर्व उपाय आपण उन्हाळ्यात करून आपल्या शरीरातील घामोळ्या घालवू शकतो। तसंच आपल्या चेहऱ्यावरती वारंवार थंड पाणी घ्या। चेहऱ्यावरतील थंड पाण्यामुळे आपल्या शरीरातील घामोळ्या निघून जात असतात व आपल्या चेहऱ्यावरती गारवा निर्माण होत असतो। तशाच प्रकारे आपल्या शरीरात जर आपल्याला खूप घामोळ्या येत आहे किंवा उष्णता आहे तर उन्हाळ्यात आपल्याला मोठ्या प्रमाणात घाम साचू द्यायचा नाही आहे। जिथे जिथे घाम आहे तो पुसून घ्यायचा आहे। घाम आल्यास लगेच पुसून घ्यायचं आहे, ड्राय करायचं आहे त्वचा, त्यामुळे आपल्याला घामोळ्या होणार नाही। तशाच प्रकारेच आपल्याला आपल्या शरीरातील घाम शोषण्यालायक कपडे घालायचे आहेत, जसे सुती कापडाचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे। रोज आपल्याला सुती कापडच घालायचं आहे की ज्याच्यामुळे आपल्या शरीरात कुठल्याही प्रकारचा घाम साचणार नाही व घामामुळे होणाऱ्या जे घामोळ्या आहे आणि त्याचं प्रमाण आपल्याला कमी राहील किंवा घामोळ्या होणार नाही। तर बंधू आणि भगिनींनो, त्याचप्रकारे जर खूप जास्त घामोळ्या असेल आणि खूप जास्ती त्रास असेल तर तज्ज्ञाचा सल्ला नक्की घ्यायचा आहे। आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तुम्ही सर्वांना शेअर नक्की करा। धन्यवाद।